तर माझे मिस्टर गेले, माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं तू लढ, 12 पानी सुसाईड नोट्समध्ये मोहित्याचा इतिहास लिहिला, तर मी कशाला थांबू म्हटलं, म्हणून मी नंतर FIR नोंद केला त्यांच्यावर। माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या टप्प्यात असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माढ्यात चतुराईने खेळी करीत मतदारसंघात उलथापालथ करून टाकली होती। त्यामुळे भाजप नेते हतबल झाले होते, परंतु अखेरच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी खमक्या डाव टाकला आणि थेट शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिजित पाटील यांना आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवलं आणि अखेरच्या दिवशी थेट त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरच सांगता सभा घेऊन पंढरपूर भागात एक मोठा गड भाजपच्या बाजूने खेचला। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे। सोबतच फडणवीसांनी निवडणुकीआधीच पवारांना धोबीपछाड दिला आणि माढा जिंकलं असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे मोहिते पाटलांचा पराभव होणार अशी चर्चा आहे। तर दुसरं प्रकरण जे मोहिते पाटलांना कमकुवत करतंय ते म्हणजे काही वर्षापूर्वी अकळूज येथील सुमित्रा पतसंस्थेत सुमारे काही करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता। या प्रकरणी शासकीय लेखापरीक्षकांनी पतसंस्थेचे रितसर लेखापरीक्षण केल्यानंतर या घोटाळ्यात जबाबदार असलेल्या पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापकांसह 7 सेवकांविरुद्ध अकळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली गेली होती। यात दिनकर भोसले यांचाही समावेश होता। दरम्यान भोसले यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती। कोणताही संबंध नसताना या प्रकरणात गोळ्याच्या कारणाने त्यांनी ही आत्महत्या केल्याचं त्यांनी त्यांच्या 12 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं। त्यांच्या या आत्महत्येला सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह 4 जण जबाबदार असल्याची तक्रार करीत मृत भोसले यांची पत्नी कल्याणी भोसले यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती। त्याबद्दलचं पूर्ण सत्य आतापर्यंत कधीच समोर आलेलं नाहीये, मात्र हे प्रकरण खूप खोल आहे असं बोललं जातं। काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांनी सुमित्रा पतसंस्थेच्या कर्ज वसुली दरम्यान एका व्यक्तीच्या तोंडाला बंदूक लावल्याची घटना देखील समोर आली होती। धैर्यशील मोहिते पाटील कोणत्या अधिकाराने वसुली करत आहेत आणि अकळूजमधील पोलीस यंत्रणा का गप्प आहे? सगळ्या माळशिरसने सुमित्रा पतसंस्थेच्या नावावर ज्या मोहिते पाटलांच्या बुक्क्यात तोंड दाबून सहन केल्या, त्यांना कल्याणी भोसलेंच्या नावाने अखेर किंकाळी फुटलेली आहे। घोटाळा केला कोणी, पतसंस्थेत पैसे खाल्ले कोणी, हे सगळ्या माळशिरस तालुक्याला माहिती, सगळ्या ठेवीदारांना माहिती, किंवा ज्यांच्याकडनं 2-2 लाखाचे 20-20 लाख रुपये भरून घेतले सगळ्यांना माहिती। पण आता काय लोकांवर दडपणे, लोकांमध्ये भीती की बाबा यांच्या विरोधात बोललं तर हे काय तर करतील, त्यामुळे सगळे मुख घेऊन बसलेले आहेत। तालुक्यातली जनता सगळी मुख घेऊन ज्याचे पैसे तो बी यांच्या विरोधात आवाज काढायला घाबरतो का? दहशतीचं वातावरण तेवढं तालुक्यामध्ये आहे। आम्ही आवाज उठवला का उठवला, आम्ही आमचा माणूस जगावा म्हणून आम्ही यांच्या पतसंस्थेत सगळं आमचं प्रॉपर्टी एकूण पैसे भरले का भरले, माझा बाप वाचावा म्हणून। माझ्या बापाने शेवटी करायचं ते केलं, जिल्हाधिकाऱ्याला समोर गेल्या 8 वर्षापासून भोसले कुटुंबांचा संघर्ष सुरू आहे आणि आरोपींवर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाहीये। आता गरज आहे ती माळशिरसकरांनी या एकाकी संघर्ष करणाऱ्या मायलेकाच्या मागे उभे राहण्याची आणि मोहिते पाटलांना प्रश्न विचारण्याची अशी आर्त हाक आता जनतेकडून दिली जात आहे। जे कशी हे आता मोकाट आहेत ना, एवढं मोठं माझा संसार उद्ध्वस्त झाला, माझे मिस्टर गेले, माझं एवढं नुकसान होऊन पण आता 2016 ते 24 आता 8 वर्षाचा पिरियड आहे, तरी पण हे लोक बाहेर आहेत ना, व्यवस्थित राहतात, व्यवस्थित जीवन जगतात। मग सर्वसामान्य काही जीवन जगायचा अधिकार नाहीये का? यांच्या दहशतीमुळे तर हे सगळं घडलं ना। दहशतीमुळे तर ह्याच्या आधी मला डिपार्टमेंटने स्वतः विचारलं की तुम्ही एवढ्या झाशीच्या राहण्यासारख्या आहेत, तेवढं तुम्ही एवढ्या व्यक्ती FIR केला, मग हे तुम्ही अगोदर का सांगायला नाही आला? मग त्यामुळे तुम्ही त्यांचं बघितलं म्हटलं सगळं घरदार किंवा त्यांची जी राजकारणातली जी ही आहे, त्यांच्या घरातच सगळे मंत्रिपद होते, सरपंच पदापासून सगळे असे, तर त्या घरावर म्हणलं अगोदर डेअरिंग कोण करणार म्हणलं, त्यामुळे मी केली नाही म्हणलं भीतीपोटी। सदर प्रकरणाची देश पातळीवर देखील चर्चा होते। हिंदी मीडियामध्ये तशा आशयाच्या काही बातम्या देखील बघायला मिळाल्या। त्यामुळे हा विषय देखील मोहिते पाटलांना अडचणीचा ठरतोय का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर माढ्यात कोण बाजी मारणार यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।